मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता सावित्री पारूला शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगत असते. ती म्हणत असते की अक्षरं लिहिली तर कुठे बिघडलं. आपण बायका इथे लहानपणापासून शिकत तर असतोच ना. शिक्षण म्हणजे काय ताईसाहेब, हे आपण असं डिझाईनमध्ये गोंधवून काढतो. बरोबर ना. अहो, अशी छान छान कात्रणं तयार करतो, रांगोळी काढतो. लहानपणापासून आपण गोल भाकऱ्या थापायला शिकतो. मग हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षणच आहे ना. मग फक्त अक्षरं शिकलो म्हणून काय झालं. तेव्हा पारू म्हणते, हे बघा जाऊबाई, तुम्ही मला धाकल्या बहिणीसारखे आहात म्हणून मी तुम्हाला सांगते. जे झालं ते झालं. हे शिक्षणाचं खूळ आता डोक्यातून काढून टाका. पाटी पेन्सिल बाजूला ठेवा. आता फक्त एकच पाटी लक्षात ठेवा, ती म्हणजे डोक्यावरची. बाकी सगळं विसरून जा बरं. तुम्हाला मूळ बाळ नाही आहे म्हणून. एकदा का एखादं मूळ बाळ झालं की मग त्याच्यामध्ये सगळा वेळ निघून जाईल. तर इथे पंत काका आता घरी आलेले असतात. पंत म्हणत असतो, अगं ये लवकर इकडे ये बरं, अंगावरती गोमूत्र शिंपड. तेव्हा त्याची बायको म्हणते, का हो, कुणी शिवलं का. तो म्हणतोय, शिवलं कुणी कशाला, वाईट बातमी कानावरती पडली ना म्हणून गोमूत्र शिंपड. ती म्हणते, अगं बाई, असे काय पडले कानावरती. तेव्हा इथे पंत म्हणत असतो की तो माळ्याचा ज्योती आपल्या बायकोला अक्षरं लिहायला शिकवत होता. ही बातमी माझ्या कानावरती पडली. आता त्याला मी सोडणार नाही. कारण का, त्याला आकडेमोडी आली म्हणून त्याने माझं सगळ्यांना सत्य सांगितलं ना. मग आता वेळ माझी आलेली आहे. आता बघ सगळ्यांसमोर कसा त्याचा पाण उतारा करतो ते. त्यानंतर सावित्री आता आपल्या खोलीमध्ये आलेली असते. तेव्हा तिला अंकलिपीचं पुस्तक पुन्हा सापडतं. ती म्हणते, हे काय, यांना मी सांगितलं होतं ना हे पुस्तक नदीला अर्पण करा म्हणून. मग हे परत कशाला घेऊन आले. तेव्हा ती अंकलिपी आता बघत असते. त्याच्यामध्ये अ, आ, इ, ई ही जी काही अक्षरं तिने आता गिरवलेली असतात, सगळी अक्षरं तिच्या नजरेखालून जात असतात आणि ती अक्षरं पाहून तिला खूप जास्त छान वाटत असतं. ज्योतीबरोबर शिकण्याचा अनुभव तिचा खूपच छान असतो आणि हे तिला आता आठवत असतं. ते क्षण तिला आता आठवत असतात. तेव्हा ज्योती तिथे येतो आणि म्हणत असतो की सावित्री, बायकांचं ना हे असं असतं आणि शिक्षणाचं सुद्धा असंच असतं. म्हणजे एकदा का शिक्षण घ्यायला सुरुवात केली की त्याच्यातली गोडी वाढत गेली ना की मग राहवत नाही. मग शिक्षण हे अजून अजून शिकावंसं वाटतं, शिक्षण हे घ्यावंसं वाटतं. बरोबर ना. ती म्हणत असते, नाही नको, मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे पुस्तक नदीला अर्पण करा म्हणून. मग कशासाठी परत घेऊन आलात. आता या घरामध्ये मला कुठल्याही पद्धतीचा वाद नको. त्याच्यामुळे आता मला नाही शिकायचं. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, बरं ठीक आहे, उद्यापासून मी मळ्यात जाणार आहे. माझ्यासाठी भाकर घेऊन येशील ना आणि भाकरीबरोबर आळ्यांची भाजी आण. ती म्हणते, तुम्ही मळ्यात जाणार आहात तर मला भाकर घेऊन यावंच लागेल. पण तुम्हाला आळ्याची भाजी का आणू, हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा ज्योती म्हणतो, हो, आळ्यांची भाजी म्हणजे ही अंकलिपी. बायकांनी अक्षरं लिहिली तर नवऱ्याच्या पोटात आळ्या होतात असं समज होती ना तुझी. म्हणून आता म्हणतोय की माझ्यासाठी भाकरी घेऊन यायचं, पण सगळ्यात आधी तू खडू आणि मी सांगितल्याप्रमाणे अंकलिपी घेऊन यायची. कळलं तुला. तेव्हा इथे सावित्रीला वाटतं ज्योतीला नेमकं आता काय करायचं आहे. तेव्हा इथे ज्योती शाळेत जायला निघालेला असतो. तो म्हणतो, सावित्री, सांगितलं इथे लक्षात आहे ना, येताना भाकरीबरोबर भाजी घेऊन यायची, येशील ना. ती म्हणत असते, अहो कशाला, कशाला उगाच हे सगळं करायला सांगताय तुम्ही. जर कुणाला कळलं तर. आणि दादांनी काय सांगितलं माहिती आहे ना, जर पुन्हा मी शिकायला गेले तर मग मला या घरातून ते बाहेर जायला सांगतील. माहेरची वाट त्यांनी मला दाखवले, त्याच्यामुळे आता पुन्हा हे सगळं नको करायला. तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री, अगं आपण शिक्षण घेतोय म्हणजे अडचणी येतील, अडचणी वाढतील. मला माहिती आहे ना, मी काही नाही म्हणत नाही आहे. आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागेल. अगं पण शिक्षण घेतलं म्हणून काय झालं गं. तुम्ही बायका लहानपणापासून संपूर्ण पद्धतीचं शिक्षण घेतच असता की, सगळी कामं शिकतच असताना. मग त्याच्यामध्ये अक्षरांचं शिक्षण घेतलं तर कुठे बिघडलं सांग बरं मला. तेव्हा इथे सावित्रीला ज्योतीचं सगळं म्हणणं पटत असतं.
पण आता करणार काय? घरातल्या लोकांना समजावून कोण सांगणार? त्यानंतर इथे आता ज्योती हा शेतावरती जाणार असतो शाळा सुटल्यानंतर. त्याच्यासाठी सावित्री आता भाकरी घेत असते. पटापट ती इथे आता भाकरीसाठी टोपळा घेते, त्याच्यावरती भाकरी ठेवते, भाजी घेते आणि ती बांधून आता ती शेतावरती जात असते. पारू म्हणते, "अहो जाऊबाई, हळूहळू. अहो चूल काय कुठे पळून चालले का? जरा हळू करा ना." तेव्हा इथे सावित्री म्हणते, "नाही, हे आता शाळेतून डायरेक्ट शेतावरती जातील ना, म्हणून त्यांच्यासाठी भाकर घेऊन जाते." तेव्हा इथे पारू म्हणत असते, "बरं झालं आता तात्यासाहेब शेतावरती जायला निघाले. तुम्ही सुद्धा त्यांचे कान टोचले वाटतं, नाही का? आता हे शिक्षणाचं वगैरे जे काही खूळ आहे ना, ते काढून टाकावं म्हणावं." तेव्हा सावित्री म्हणत असते, "पण मी काय म्हणते ताईसाहेब, अहो शिक्षण काय वाईट नसतं ना. आपल्याला सुद्धा लिहिता वाचता आलं तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि हे बघा, हे शिकले म्हणून तर त्यांनी कारकून काकांचं सत्य सगळ्यांसमोर आणलं ना. त्यांना शिकता आलं नसतं, त्यांना आकडेमोडी आली नसती, तर त्यांचं भांडं फुटलं असतं का? आपल्या दादांना अजूनपर्यंत व्याज द्यावं लागलं असतं." तेव्हा पारू काय म्हणते, "अगं व्याज द्यायला चाललं असतं ना तरी पण चाललं असतं, व्याज देणं परवडलं असतं, पण शास्त्राच्या विरोधात जाणं हे बाई काही बरोबर नाही. म्हणजे आपण शास्त्राच्या विरोधात जायचं नाही असं आता फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं असतं." तेव्हा चिमणा येते आणि म्हणते, "काय झालं? झाली का तयारी?" ती म्हणते, "वय, हे शेतावरती जाणार आहेत ना, तेव्हा त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जाते." जाता जाता सावित्रीला ठेचसुद्धा लागते, तरीसुद्धा ती काही थांबत नाही. ती घाईघाईने आता निघून गेलेली असते. तेव्हा इथे चिमणाला संशय येतो. चिमणा म्हणते, "काय सांगावं यांचं, काही कळत नाही आहे." चिमणाला आता कळलेलं असतं की इतक्या घाईघाईने ही शेतावरती चालले म्हणजे ज्योतीच्या मनातलं शिक्षणाचं खूळ काही गेलेलं दिसत नाही आहे. तेव्हा ती त्या गोष्टीचा आता विचार करत असते, कारण तिला माहिती असतं ज्योतीची सवय कशी आहे. एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर थांबायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावित्री आपल्या खोलीमध्ये येते आणि तिने आता एका टोपल्यामध्ये आता कपड्यामध्ये भाकरी आणि भाजी घेतलेली असते. तेव्हा ती काय करते, दुसरा कपडा घेते, त्याच्यामध्ये तिची अंकलिपी आणि खडू ठेवते, त्याच्यावरती तो टोपला ठेवते आणि मग त्या दुसऱ्या कपड्याने बांधून टोपल्यामध्ये टाकून ती आता शेतावरती निघालेली असते. तेव्हा इथे ज्योती आता शेतावरती आलेला असतो. तो म्हणतो, "अण्णा, आलो मी शेतावरती." तेव्हा अण्णा म्हणतात की, "ज्योती, बरं झालं बाबा तू आलास. हे बघ, आता एक काम कर, तिकडे आपण आत्ताच काही 4 रोपं लावलेली आहेत, त्या रोपांना आता तू पाणी दे आणि काही माणसं इथे माल घ्यायला येतील, त्यांचा माल तिथे काढून ठेवला आहे, त्यांना जेवढा हवा आहे तेवढा माल तू द्यायचा. ठीक आहे ना? हिशेबाचं काय ते तू बघून घे. आणि आता मी घरी जातोय, काही माल आता घरी नेऊन ठेवतो." तेव्हा ज्योती म्हणत असतो, "अण्णा, अहो असं काय करताय? सावित्री येईल ना आता भाकरी घेऊन, भाकरी खाऊनच जा, आपण सोबत भाकरी खाऊया ना." तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणत असतात, "अरे ज्योती, कारभारनी जेव्हा भाकर घेऊन येते ना, ती भाकरी खाण्यामध्ये वेगळाच आनंद असतो. त्यामुळे मी आता घरला जातोय ना, मी तिकडनंच भाकरी खाऊन येईन. तुम्ही दोघेजण इथे बसा आणि भाकरी खाऊन घ्या आणि सांगितलेली कामंसुद्धा करून घे." तेव्हा ज्योती म्हणतो, "ठीक आहे." तेव्हा इथे सावित्रीची ज्योती आता वाट बघत असतो. तो म्हणतो, "ही सावित्री कुठे राहिली?" तेव्हा सावित्री तिकडून आता येत असते. ती म्हणते, "काय झालं मालक? मला यायला उशीर तर झाला नाही ना? मी वेळेत तर आली आहे ना?" तेव्हा ज्योती म्हणतो, "सावित्री, अगं तू वेळेत आली आहेस." ती म्हणते, "चला बरं, तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि भाकर खाऊन घ्या बरं." तेव्हा ज्योती म्हणत असतो, "नाही नको, आधी मला भाकरी वगैरे काही नको, तू ये बरं इकडे बस आणि मी सांगितलेली आळ्यांची भाजी आणली आहेस ना?" तेव्हा इथे सावित्री म्हणते, "हो, तुम्ही सांगितलेली आळ्यांची भाजी घेऊन आले मी." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंकलिपी ती काढते आणि ज्योतीच्या हातामध्ये देते. तेव्हा ज्योती म्हणत असतो की, "चला, हे बघ सावित्री, आता घरी काही आपल्याला शिकता येणार नाही आहे, शब्द दिलाय ना तसा, पण मी तुला शेतावरती नक्की शिकू शकतो." तरी ते चिमणा येते आणि म्हणते, "आव सोडा ती फुलं, तुम्ही एक काम करा, आधी मळ्यात जा, तुम्ही आधी रानात जा आणि बघा तिथे ज्योती सावित्रीला परत अक्षरं शिकवत तर नाही आहे ना?" तेव्हा इथे आता काका म्हणतात, म्हणजे गोविंददादा म्हणतात, "हे काय बोलतेस तू चिमणा? अगं आता
काल खंडोबाचा भंडारा हातामध्ये घेऊन आपल्या ज्योतीने शपथ घेतली की नाही, मग तो कसे पुन्हा अक्षरं गिरवेल बरं? असं नाही होणार. चिमणा म्हणते, आवं नाही, ज्योतीच्या डोक्यातनं सहजासहजी हे खूळ काही जाणार नाही. तुम्ही शेतावरती जा आणि जाऊन आता बघा बरं. तेवढ्यातच राजाराम काका आलेले असतात. तेव्हा इथे गोविंद काका म्हणतात, राजारामा, अरे काय रे, सावित्री शेतावरती जाताना दिसली का? तेव्हा दादा म्हणतात की नाही, सावित्री मला नाही दिसली. मी वेगळ्या रस्त्याने आलो ना, ती वेगळ्या रस्त्याने गेली असेल. मी इथे आपल्या पाय रस्त्याने आलो, मधल्या रस्त्याने. तेव्हा इथे दादा म्हणतात की बरं राजारामा, चल माझ्याबरोबर शेतावरती चल. मला बघू दे, ज्योती सावित्रीला पुन्हा अक्षरं गिरवायला तर शिकवत नाही आहे ना. मग काय प्रेक्षकांनो, इथे आता ज्योती पाणी काढतो, मळ्यातून पाणी काढतो आणि एका दगडावरती ओततो आणि म्हणतो, सावित्री, आता हा तुझा फळा. तेव्हा सावित्री म्हणते, मालक, अहो इथे कुणी बघितलं तर? उगाच कशाला अहो बोल लागेल. आणि तसंही मी आता शब्द दिलाय ना दादांना की मी शिकणार नाही म्हणून. जर दादांना कळलं तर आपण त्यांची फसवणूक करतोय असा त्याचा अर्थ होणार नाही का? तेव्हा इथे आता ज्योती म्हणतो, सावित्री, दादांना मी काय शब्द दिला होता? सावित्रीला मी घरात शिकवणार नाही, पण मळ्यात मळ्यात मी शिकू शकतो. हे बघ सावित्री, हा जो मळा आहे ना, ती तुझी शाळा आणि हा दगड आहे ना, तो तुझा फळा. चल आता सुरू हो. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, मालक, तुम्ही काय शोधून काढाल ना, त्याचा काही इथे नेम नाही बाबा. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, चल बस बरं इथे आता आणि गिरवायला सुरुवात कर. दे इकडे खडू. मी तुला जी अक्षरं इथे लिहून देतो ना, ती तुला आता गिरवायची आहेत, कळलं ना? तेव्हा इथे ज्योती जाई, जुई, मोगरा, गुलाब अशी नावं आता लिहित असतो. तेव्हा सावित्रीला पटकन आठवतं, गोविंद काका म्हणालेले असतात की सूनबाई, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर पुन्हा तू अक्षरं गिरवायला शिकलीस तर तुला तुझ्या माहेरची वाट दाखवेन मी. तुला माहेरी जावं लागेल. तेव्हा ज्योती म्हणतो, घे सावित्री, गिरव बरं आता. तेव्हा सावित्री म्हणते, नाही, मी अक्षरं गिरवते, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला माझ्या माहेरचा रस्तासुद्धा दाखवून ठेवा. ज्योती म्हणतो, का? सावित्री म्हणते, दादांनी सांगितलंय ना, परत जर मी अक्षरं गिरवली तर मला माझ्या माहेरी जावं लागेल म्हणून म्हणून सांगते. तेव्हा ज्योती म्हणतो, हे बघ, तुला एकदा का दादांनी माहेरी जायला सांगितलं की तू इथे येऊन बसायचं. इथे माझ्या मनात तुझी जागा माझ्या हृदयात आहे सावित्री. तुला इथून कुणीही काढू शकत नाही. त्यामुळे आता कोणी तुला माहेरी जायला बोललं की लगेच इथे येऊन बसायचं. तुला कुठेही जायची गरज नाही आहे सावित्री. अगे हे सगळं मी तुलाच तर करायला सांगतोय ना, आणि मग मी सांगतोय तर तू घर सोडून का जाशील? तेव्हा ती म्हणते, तुम्ही जेव्हा असं बोलता ना, तेव्हा मी पूर्णपणे हरून जाते. म्हणजे मला दुसरं काही सुचतच नाही. तुम्ही जे काही बोलता तेच लक्षात ठेवते मी. तो म्हणतो, हो ना, मग तेच लक्षात ठेव आणि सुरू कर आता, चल. तेव्हा ती अक्षरं गिरवायला सुरुवात करते. जाई, जुई, मोगरा हे आता ती गिरवत असते आणि ज्योती तिच्याकडून पाठ करून घेत असतो. म्हणत असतो, गिरवता गिरवता बोलायचं, म्हणजे काय होतं, अक्षरं लक्षात राहतात. जाई, जुई, मोगरा ही अशी अक्षरं आता लक्षात ठेवायची असतात. तेव्हा तिथे एक आलेली असते ब्राह्मणीण, आणि ती ब्राह्मणीण येऊन बघते तर काय, इथे आता ज्योती सावित्रीला अक्षरं गिरवायला शिकवतोय. तेव्हा ती बाई काय करते, दबक्या पावलांनी तिथे येऊन बघते तर त्यांचं जाई, जुई, मोगरा सुरू असतं शिकायचं, आणि ती आता दबक्या पावलांनी पुन्हा मागे फिरून जात असते. तर इथे एक पंत असतात, त्यांच्याकडे काही लोक आलेले असतात. त्यांना इथे वेधशाळा सुरू करायची असते. तिथे वेदाचे त्यांना प्रशिक्षण द्यायचं असतं. ते म्हणत असते, अरे वा, आपल्याला इथे वेदची शाळा आता सुरू करायची आहे. या परकीय लोकांमुळे त्याच्यामध्ये शिथिलता आली आहे, पण आता शिथिलता आली होती, पण थांबून जमणार नाही. लवकरात लवकर सुरुवात तर केली पाहिजे. तेवढ्यात त्याची बायको त्या ठिकाणी येते. तो तिला खुणावतो आणि लगेच घरात जायला सांगतो. म्हणजे इथे जे स्वतःला भूदेव समजतात ते इथे आपल्या बायकांना घरामध्ये दासी बनवून ठेवतात. हा शब्द ज्योतीचा खराच असतो. तेव्हा ती बाई घाबरते आणि लगेच घरामध्ये निघून जाते. तर इथे ज्योती तोपर्यंत आता झाडांना पाणी वगैरे घालून आलेला असतो. तोपर्यंत इथे सावित्रीने आंबा, फणस, कमळ, गुलाब, वड, पिंपळ अशी सगळी नावं आता तिने लिहिलेली असतात.
जेवढं तिला येतं तेवढं. तेव्हा ज्योती म्हणतो, अरे वा सावित्री, मस्त नावं लिहिली आहेस तू आणि सगळी बरोबरसुद्धा आहेत. अशीच आता तुला अक्षरं लिहायची आहेत. तुला अक्षरं लिहिता आली ना की अर्ध शिक्षण तू तिथेच शिकलीस. तुला इथे अक्षरांची ओळख आणि तुला एकदा का अक्षरं लिहिता आली सांगितलेलं की अर्ध शिक्षण तुझं झालंच म्हणून समज. अक्षर ओळख ही सगळ्यात आधी तुला आली पाहिजे. आणि तेव्हा तो म्हणत असतो की तुझं अक्षरसुद्धा आता वळणदार व्हायला लागले. खूप छान आहे तुझं अक्षर. बरं, आता मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेणार आहे. ती म्हणते, नको नको, लगेच नको. अहो सराव तर करू दे, नाहीतर तुम्ही मला नापास कराल. तो म्हणतो, असं कसं नापास करेन मी? मी तुला काही सोपी सोपी शब्द विचारतो, त्याची उत्तरं तू दे. तुला आवडता शब्द इथे लिही. तुला जो शब्द आवडतो ना तो इथे आता लिहायचा. तेव्हा ती इथे आता ज्योत काढते, म्हणजे एक दीपक काढते, जेणेकरून तो दिवा, दिवा म्हणजे ज्योती. तेव्हा तिने दिव्यामधून सांगितलेलं असतं की तिचं आवडतं अक्षर कुठलं आहे. तर पुढील भागामध्ये ती फुलांनी आता आई तयार करते, बाबा तयार करते, आबा तयार करते. हे सगळं फुलांनी ती करत असते. तेव्हा ज्योती म्हणत असतो, तुम्ही बायका या शिक्षण घेत असताना तुम्ही रांगोळीपासून सुद्धा शब्द तयार करू शकता. तुम्ही कितीही अक्षरं तयार करू शकता. इतक्या हुशार असता तुम्ही. तेव्हा इथे आता जो पंत आहे त्याची बायको फक्त ग्रंथाला हात लावते, तर तिचा नवरा तिला मारतो. तेव्हा तो पंत विचारतो, तुझी हिंमत कशी झाली ग्रंथाला हात लावायची? ती म्हणते की मी फक्त ग्रंथाला हात लावला तर तुम्ही मला मारलेत. आणि तिकडं तो माळ्याच्या ज्योती त्याच्या बायकोला अक्षरं गिरवायला शिकवतोय. त्याचं काय कराल तुम्ही? तो त्याच्या बायकोला मस्तपैकी शिकवतोय. तेव्हा इथे सावित्री मात्र इथे फुलांनी आता आई हा शब्द लिहिते, बाबा हा शब्द लिहित असते. तेव्हा इथे ज्योतीला फार आनंद होतो. शिक्षणामधली इथे सावित्रीची आवड बघून ज्योतीला आनंद झालेला असतो. त्याला हेच तर हवं असतं ना. त्याला इथे काहीतरी बदल घडवायचा असतो. तो त्याने आपल्या घरापासून घडवायला सुरुवात केलेली असते.